आता कोणाचं नाव जाहीर होतंय या खेळामध्ये. पैठणीसाठी कोण आव्हान देतं तुम्हाला बघूया. नाव आहे यशोधरा शिंदे. तुम्ही या. नाव सांगा. यशोधरा शिंदे. कुठे राहता? पार्क साइट विक्रोळी. घरी कोण कोण आहे? सासू सासरे मिस्टर मी. काय करतात मिस्टर? मिस्टर क्लासेस घेतात. अरे तुमच्याकडे सायन्सचे. बरं वाटतंय तुम्हाला? हो छान वाटतंय. मग काय उखाणा वगैरे घेणार? समुद्रकिनारी उंच उंच बंगले, रवींद्र सरांच्या संसारात मन माझे रमले. काय सांगता हो. खरंच. चला बघूया आता कोण पैठणी जिंकणार. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार. इथून तो प्लास्टिकचा चेंडू टाकायचा आणि रिंगमध्ये जाऊन थांबला पाहिजे. 10 संधीमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आता 5 संधी तुमच्यासाठी. 1 नाही. 2 तुमची गुणसंख्या आहे 2. 1 2 दोघींची गुणसंख्या आहे 2. या वैरींचे 10ही संधी संपलेल्या आहेत आणि आता पुढच्या 5 संधीमध्ये बघूया काय होणार. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अंबुरे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.